यांना माहिती आहे ना, यांना काय बोलतात, त्यांना शिंदे साहेबांचं नाव नाही घेतलं तर यांना कोण टी व्हीवाले कोणी हे देत नाही त्यांना. तर ते काय बोलतात तुमचं, मग ते त्यांना टी आर पी त्यांना भेटतच नाही. टी आर पी भेटण्यासाठी की उठ की सूट शिंदे साहेबांच्या नावाने नाव घ्यायचं आणि हे करायचं. आम्ही पण आता म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतोय की हे प्लॉट त्यांनी टेंडर काढून विकले. त्यावेळेस ते हे कॅबिनेट मंत्री होते आणि आज बोलतात का मंत्रिपद काय चाटायचं का. मग त्यावेळेस मंत्रिपद का चाटत बसले होते हे टेंडर प्लॉट निघताना. 15 वर्षापासूनचं काढावं ना, मी तर बोलतो 15-20 वर्षापासूनचं काढावं. आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मी जे बोलतोय FSI जो मूळ FSI जो आपण जर सिडकोच्या आणि या सर्व गोष्टीच्या घटकाच्या हिशोबाने पकडायला गेल्यानंतर अनधिकृतपणे बांधकामं किती झाली, 30 वर्ष यांची सत्ता आहे बोलतात ना. मग अनधिकृत बांधकामं एवढी वाढलीच कशी काय, कोणी वाढवले. मी साधं उदाहरण बोलतो, बोनकोड्याचंच उदाहरण घ्या बोलतो. बोनकोड्याच्या आजूबाजूला सभोवताली जे सिडकोच्या जागा होत्या त्या सिडकोच्या जागेमध्ये 10 मजली टावर उभे राहिलेत. मग ही माहिती मागून घ्यावी ना यांनी. मग यांनी यांच्या आजूबाजूचे कसे काय मग त्यांनी बिल्डिंग उभं करून दिले सिडको जागात. मग त्यावेळेस सोशलला त्यांनी ती जागा मागून घ्यायची होती सिडकोकडनं. आणि मी बोलतो बिल्डरांच्या घशात कुठल्या बिल्डरांच्या घशात त्यांनी टाकले ते दाखवून द्यावं ना. का उद्या का सिडको ही एक स्वायत्त संस्था आहे. मी पण 10 वर्ष सिडकोमध्ये डायरेक्टर राहिलोय. सिडको ही स्वायत्त संस्था आहे आणि सिडको एक कंपनी ॲक्टप्रमाणे चालते आणि त्या कंपनी ॲक्टच्या हिशोबाने सिडको टेंडर काढते, विक्री करते. मग हे कॅबिनेट मंत्री होते ते होते तर त्यांनी त्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडनं स्टे आणायचं होतं ना त्यांनी. हे ज्या वेळेस हे बनते की आज पण हे बोलत आहेत की सिडको, मग मुख्यमंत्र्यांकडनं त्यांनी त्या प्लॉटवरती स्टे आणावं ना. मग स्टे का नाही आणत. हे फक्त बोंबलायचं आणि मग नंतर मग कोणीतरी मुरलीने जाऊन मुरली वाजवायची तिथं जाऊन त्या बिल्डर लोकांकडनं. ही परिस्थिती आहे. पहिल्यांदा तुम्ही एकतर तो सिडको एक तर कंपनी ॲक्टच्या हिशोबाने सिडकोला पण सिडको चालवायची आहे, ते टेंडर काढणारच. मग तुम्ही त्यांनी ज्या टेंडर ते काढताय त्या टेंडरची तुम्ही प्लॉटची तुम्ही मागणी केली होती का. तुम्ही जसे तर जर मागणी केली नसेल आणि सिडकोने जर टेंडर काढला असेल तर त्या सिडकोचं कुठं चुकतं. आणि नगरविकास एकनाथ शिंदे साहेबांचा संबंध काय येतो या ठिकाणी. तुम्ही उठकी सूट एकनाथ शिंदे साहेबांना मला हे मंत्रिपद चाटायचे. मग मंत्रिपद कशाला तिथं चाटत बसत. द्या ना राजीनामा, व्हा ना मोकळे. काय तुम्हाला कोणी चाटत बसायला सांगितलंय तिथं. द्या ना राजीनामा, मोकळे व्हा ना. मग एक तर तुम्हाला चाटायला पण पाहिजे, लोकांना मग हॅरेसमेंट करायला पण पाहिजे आणि या गोष्टी पण बोलायला पाहिजे.